हो, तुम्ही जसं म्हटलं होतं फेसबुकला सोशल मीडियामध्ये की दुडाजी माझ्याशी सांगत होते ते गिरीश महाजनांच्या गुलाबी गप्पा सांगत होते. मंगेश चव्हाणांनी तुम्हाला असं खुला आव्हान दिलेलं आहे की मलाही मुक्ताईनगरच्या काही लोकांनी तुमच्या गुलाबी गप्पा सांगितलेल्या आहेत आणि मी मुक्ताईनगरमध्ये येऊन ते पुराव्या सकट सांगून माझं आव्हान स्वीकारावं. मी माझं आव्हान आहे मंगेश चव्हाणला, एक छोटासा जरी त्याने पुरावा दाखवला आहे की नाही राजकारणातले निवड होते. मी गप्पा मारल्या ना, नाही थोडं सांगितलं तुम्ही गप्पा मारल्या नाही, पण माझ्या मुलींसोबत मारल्या. मी हवेत गप्पा नाही मारल्या, मुलींसोबत गप्पा मारल्या. तुझे जर पुरावा असेल तर मी असं म्हणू शकत नाही तर तुझ्या माईचं दूध प्यालेलं असे खालचे शब्द मी वापरू शकत नाही. तो जो वापरतो ते त्याने आणावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सांगावे की माझं असं आहे. आता हे प्रश्न मी सुरू केलेलेच नाही, प्रफुल्ल लोढाने सांगितलंय की गिरीश महाजनचे माझ्याकडे हे मी बोलतच नाहीये. तू माझ्या हे एवढ्या अंगावर माझ्या काय येत आहे, जाणं प्रफुल्ल लोढाच्या अंगावर. कुणीतरी तुम्हाला दाबलं म्हणूनच पत्रकार परिषद घ्यावी लागली की नाही, कुणीतरी झपकवलं यांना. मला भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नाथाभाऊ खूप शिवाय घातल्या शेजारी, तुम्ही का बोलत नाही, कुणी का बोलत नाही, मी एकटाच बोलतो, माझ्या अंगावर येतो आणि तुम्ही काय करता जा. मग आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला सगळं बोलायला लागलं. हो, आणि त्या प्रकाराचं जर आपण बघितलं एकंदरीत तर सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्या अशा पडद्याआडच आहेत. उघडपणे काहीच समोर आलेलं नाही की हनी ट्रॅपची तक्रार दाखल झाली, 2-3 गुन्हे दाखल झाले, परंतु तो हनी ट्रॅप कशा स्वरूपाचा होता हे अद्यापही पोलीस म्हणजे सांगत नाहीये किंवा माध्यमांसमोर येत नाही. या गोष्टी पोलिसांनी सांगितलं पाहिजे ना उघडपणे, नाही तर नेहमी पत्रकार परिषद घेतात पोलीस. पत्रकार परिषद घ्यायचं नाही तर पोलिसांनी हे सगळं माहिती ओपन केलं पाहिजे की खरं काय वस्तू ते सांगा ना. 3 FIR दाखल झाले, त्याला 15 दिवस होऊन राहिले. 15 दिवसामध्ये काय प्रोग्रेस झाली, काय चौकशी झाली, काय जप्त केलं, काय तथ्य आहे हे तर पोलिसांनी सरकारने जाहीर केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये. तर मला म्हणतात की जळगावमध्ये सेक्स स्कॅन्डल झालं, बदनाम केलं. कशाचा बदनाम केलं? 14 वर्ष शिक्षा झाली. सेक्स स्कॅन्डलच्या संदर्भात जेव्हा काढलं 1760 गोष्टी बाहेर आल्या, 30-35 मुलींना न्याय मिळाला. जवळपास त्या याच्यामध्ये 7-8 गुन्ह्यांना 14-14, 12-12 वर्ष, 6-6 वर्ष शिक्षा झाली. काढलं नसतं तर झाले नसते. महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढला, सुरेश जैनला बदनाम केलं असं म्हणतात. अरे अजून तुम्ही जेलमधून बाहेर आले नाही ना. गुलाबराव देवकरचं जेल भोगली ना त्या प्रकरणात. सत्य आहे म्हणून भोगले की नाही अजूनही आहे ना, शिक्षेला स्थगिती आहे. मी काढलं नसता तर भ्रष्टाचार पचला असता की नाही अजून तर 3 भ्रष्टाचार बाहेर निघायचे विमानतळाचा वगैरे वगैरे. त्याच्यात अजून चौकशा सुरू व्हायच्या, सुटणार नाही. जे नाताभाऊ मागे लागला त्याच्यामधून जे काही आहे ते सत्य बाहेर. मग ते जळगाव महानगरपालिका तर सेक्स स्कॅन्डल असं याच्यामधूनही प्रफुल्ल लोढाने काय तुमच्याकडे दिलं, काय निघालं, सरकारने जाहीर करावं म्हणजे हा विषय संपेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.